भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केलाय। या महिलेला कुत्र्यांनी जवळपास 100 मीटर फरफटत नेलं। कल्याणजवळच्या टिटवाळा शहरातली ही घटना आहे आणि नागरिकांमध्ये या घटनेमुळे आता भटक्या कुत्र्यांची दहशत बसली आहे। कल्याणजवळची ही घटना पहा, टिटवाळा शहरातली ही घटना आहे। भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला आणि या महिलेला या कुत्र्यांनी जवळपास 100 मीटर फरफटत नेलं। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी दृश्य चित्रित झालीत आणि ही दृश्य तुम्हाला विचलित सुद्धा करू शकतात। अक्षरशः टोळका आहे कुत्र्यांचं। एक महिला या ठिकाणाहून जात होती आणि या महिलेला या कुत्र्यांनी फरफटत नेलेलं आहे। भटक्या कुत्र्यांची दहशत त्यामुळे आता या संपूर्ण भागामध्ये बसली आहे। आणि आता बातमी आहे झी24 तासच्या इम्पॅक्टची। बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण होणार आहे। झी24 तासच्या बातमीनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलंय। महिन्याला 500 कुत्र्यांचं निर्बीजीकरण करा असे आदेश बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि अंबरनाथ शहरामध्ये एका दिवसात 2 चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडण्याचा सगळा प्रकार समोर आलेला होता। बदलापूर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होऊन त्यांची दहशत निर्माण झाली आहे आणि या संदर्भात झी24 तासनं बातमी दाखवलेली होती। त्यानंतर आता प्रशासनानं कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे।